श्री स्वामी समर्थ. नमस्कार. देऊळगाताच्या एका विशेष भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आम्ही आलेलो आहोत कर्नाटकमधील विजापूर या गावामध्ये. इथे आहे 11व्या शतकात बांधलेला श्री गवी ईश्वरलिंग देवस्थान. ह्या मंदिराची एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, ह्या देवस्थानाचे मुख्य जे शिवलिंग आहे ते जमिनीपासून अगदी 10 फूट खोल खाली पाण्यामध्ये आहे आणि त्याची प्रतिकृती आहे ती वरती या मंदिरामध्ये आहे. तर आज आपण खाली 10 फूट जाऊया आणि ते शिवलिंगाचं दर्शन घेऊया. चला. नमस्ते, मेरा नाम है रश्मि अजीत सिंह हजेरी। मैं बीजापुर के रहने वाली हूँ। कमान खान बाजार में ये मंदिर है, स्थापित है। ये 800 साल पुराना मंदिर है, जहाँ पे हम लोग सब इसकी पूजा करते हैं। हर सोमवार के दिन, मतलब सोमवार के दिन बाहर के लोग भी आके इसकी पूजा करते हैं। और इसके बाद हर जो श्रावण सोमवार वगैरह आता है तब हम लोग इसकी जत्रा करते हैं बहुत बड़ी, जहाँ पे उसका पूजा पाठ खाना वगैरह सभी होता है, भंडारा वगैरह सभी करते हैं। और ये बहुत पुराना मंदिर है, जिसके इसके नीचे स्थिर एक गुफा है, छोटी सी ऐसी गंवा है, और उसके नीचे फिर एक मंदिर बना हुआ है महादेव जी, जिनके जो हमेशा पानी में ही रहते हैं। सिर्फ अभी जो लोग दर्शन के लिए आ रहे हैं, इसलिए हम वो लोग पानी में से निकालते हैं और लोगों को दर्शन के लिए छोड़ते हैं। इन मंदिर की बहुत मान्यता है। कहते हैं कि ये मंदिर बहुत पवित्र है और 800 साल पुराना है। ही ती गुफा आहे. जर तुम्ही इकडे बघू शकता, जवळपास 10 फीट खोल आहे खाली, किंवा त्याच्याहून जास्तच असेल. तर ह्या दोरीच्या साह्याने आपण आता खाली उतरणार आहे आणि बघू तिकडे खाली जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेऊया. चला. आता मी खाली पाण्यामध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इकडे जवळपास गुडघ्या एवढं पाणी आहे. आता थोडंफार गुडघ्याच्या वरती वाढत चाललेलं आहे. तर आपण बघूया आणि शिवलिंगाचं दर्शन करूया. सांभाळून, खाली पाणी खूप आहे. तर हे जे आहे हे गर्भगृह आहे. हे नंदी महाराज आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे हे पूर्ण मंदिर पाण्यामध्ये असतंय. तर या तुम्ही बघा, इकडे शिवलिंगाचं दर्शन घ्या. संपूर्ण मंदिर पाण्याखाली असतंय. सोमवारी बरोबर हे पाणी इकडनं काढतात. चला आतमधून घेऊया दर्शन. जरी मंदिर पाण्याने जरी भरलेलं असेल तरी पाणी फार स्वच्छ आहे, बिलकुल घाण नाही आहे इथे. प्रत्येक सोमवारी इथे जे भरलेलं पाणी असतं ते इथे काढतात आणि प्रत्येक भाविकाला दर्शनासाठी आतमध्ये सोडतात. तर आपण पुढे बघूया. या तर लाईटची थोडी कमी आहे आणि संपूर्ण मंदिर जसं सांगितलं पाण्याने भरलेलं असतंय. बघा पाणी, बघा इथं दिसतंय, तुम्हाला दिसत असेल अशी मी आशा करतो. आता इकडनं आपण वरती पुन्हा जाणार आहोत.
अगदी आपण आता जमिनीपासून 10 फीट खाली आलेलो आहोत आणि ह्या पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्यांनी आपण वरती जाणार आहोत. अगदी जुन्या पद्धतीने बांधलेल्या पायऱ्या आहेत. चला. तर ज्यांना जमेल त्यांनी एकदा तरी या मंदिराला आणि खाली स्थित असलेल्या त्या शिवलिंगाला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब. आज या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. या मंदिराचा पत्ता आणि गुगल मॅप लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये देतो. श्री स्वामी समर्थ.